आजच्या भागात असं झालं, की त्या राजाने त्या आजीला बोलावलं त्या राजवाड्यात आणि सांगितलं, "मला पण तसे बनवून दे लाडू, मला पण ते लाडू खाऊन उडायचं आहे." समजलं का? मग त्या आजीने बनवले आणि ती आजी कशी चतुरच होती. मग आजीने माहिती आहे काय केलं, तिच्या खरे जे लाडूची रेसिपी ना ती न सांगता तिने कुठल्यातरी दुसऱ्याच लाडवाची रेसिपी सांगितली आणि ते खाऊन काय राजा उठलाच नाही. त्याने 2, 3, 4 खाल्ले तरी तो उडेनाच. मग त्या राजाने विचारलं आजीला, "आजी मी का नाही उडत आहे?" तर आजीने सांगितलं, "अरे हे माहिती आहे कसे उडतात लोक, ज्यांचं मन चांगलं असतं ना तेच ते लाडू खाऊन उडतात." आणि मग त्या राजा काहीच नाही बोलला आणि तो गप्पच बसला आहे. अशा प्रकारे आजीने तिची रेसिपी ना कोणालाच नाही सांगितली आणि फक्त तिच्या पिढीसाठी जपून ठेवली. पण मुलांनो, अशाच चांगल्या स्टोरी ऐकत राहण्यासाठी आजी की स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जे चांगले फ्रेंड्स आहेत तर त्यांना पण ही स्टोरी नक्की शेअर करा. बाय बाय. उद्या भेटूया.